नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. अमेरिका आणि फिलिपिन्सने 5000 सैनिकांसह संयुक्त लष्करी सराव सुरू केलाय. मनिला, फिलिपिन्स आणि अमेरिकेच्या सैन्यातील सैनिकांनी सोमवारी 3 आठवड्यांच्या संयुक्त लष्करी सरावांना सुरुवात केली आहे, ज्यामध्ये प्रादेशिक संरक्षण आणि मोठ्या प्रमाणात सैन्य तैनातीवर लक्ष केंद्रित केलं गेलंय, असे फिलिपिन्स सैन्यानं सांगितलंय. दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात अनेक जंगलात आगी लागल्यानं किमान 4 जणांचा मृत्यू आणि शेकडो लोक विस्थापित झाल्यानंतर दक्षिण कोरियानं आपत्तीची स्थिती जाहीर केली आहे. जंगलातील आगीपासून बचाव करण्यासाठी आग्नेय शहर उल्सान आणि जवळच्या ग्योंगसान प्रांतातील सुमारे 620 रहिवाशांनी आश्रय घेतलाय, असे गृह आणि सुरक्षा मंत्रालयानं सांगितलंय. पाकिस्तानमध्ये एमपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला असून कराची येथील एका 29 वर्षीय पुरुषाला एमपॉक्स विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलंय. संक्रमित व्यक्ती कराचीच्या मालीर जिल्ह्यातील शाह लतीफ भागातील रहिवासी असून सध्या त्याच्यावर जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. 2 दिवसांपूर्वी हा रुग्ण त्वचेच्या संसर्गाची तक्रार घेऊन रुग्णालयात आला होता. इस्रायलने गाझामध्ये नव्याने हल्ले सुरू केल्यापासून आतापर्यंत 700हून अधिक पॅलेस्टिनी ठार झालेत. इस्रायलच्या लष्करानं सोमवारी गाझामधील नासेर हॉस्पिटलवर हल्ला करून हसामच्या म्होरक्या इस्माईल बार होमसह 2 जणांचा बळी घेतला होता. मात्र पुन्हा एकदा इस्रायलनं गाझामध्ये नव्यानं हल्ले सुरू केलेत. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांची भेट घेऊन संसद विसर्जित करण्याची आणि निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार आता कॅनडामध्ये पुढील महिन्यात निवडणूक 28 एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत लिबरल पक्षाचे नेते मार्क कार्नी यांचा सामना कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोइलेवी यांच्याशी होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत असल्याचं समोर येत असून आता कठुआ जिल्ह्यात रविवारी सायंकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. कठुआतील हिरानगर सेक्टर परिसरातील भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील सान्याल गावात संशयास्पद हालचाली आढळून आल्यात. यानंतर सुरक्षा दलांनी आपली शोध मोहीम सुरू केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6th जनरेशन लढाऊ विमान विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे. F-47 NGAD या लढाऊ विमानाची निर्मिती नेक्स्ट जनरेशन एअर डोमिनन्स प्रकल्पाअंतर्गत केली जाणार आहे. व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्या समवेत त्यांनी या प्रकल्पाला अधिकृत मान्यता दिली आहे. सांस्कृतिक विभागातर्फे येत्या वर्षभरात राज्यात 1200 सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी रविवारी केली आहे. आगामी काळात शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या माध्यमातून राज्यात मोठे नृत्य संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी सांस्कृतिक विभागातर्फे मदतही करण्यात येणार आहे, असे शेलार यांनी सांगितले. पंतप्रधान धनधान्य योजना देशात जून महिन्यापासून लागू होण्याची शक्यता असून या योजनेवर केंद्रीय कृषी मंत्रालय तपशीलवार चर्चा सध्या करत असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. पीएम धनधान्य योजनेतून देशातील कमी उत्पादन असणाऱ्या 100 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पात केली आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेनं एकमतानं मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसंच भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, असे अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती व्यक्त केले. स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणं सादर केल्यानं वाद निर्माण झालाय. त्याबाबत कुणाल कामरा विरोधात गुन्हाही दाखल झालेला असून शिवसैनिकांनी खार भागात असलेल्या युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओची तोडफोड केली आहे. या प्रकरणी शिवसेनेकडून MIDC पोलिसांकडे कुणाल कामरा विरोधात तक्रार करण्यात आली आहे.
परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्यानं भारतीय शेअर बाजारात आज सलग 6व्या सत्रात तेजी दिसून आली आहे। सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 650 अंकांनी वाढून 77,550 पार झालाय, तर निफ्टी 50 निर्देशांक 200 अंकांनी वाढून 23,550 वरती आलाय। बाजारातील तेजीत बँकिंग आणि IT शेअर्स आघाडीवर आहेत। अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला सिकंदर या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। सलमानचा हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 31 वर्षांनी लहान रश्मिका सोबत रोमॅन्टिक सीन केल्यानंतर ट्रोल झालेल्या अभिनेता सलमान खानने अगदी स्पष्टपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये आज तिसऱ्या दिवशी पॅरा ॲथलेटिक्स आणि पॅरा स्विमिंगच्या स्पर्धा होत आहेत। महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आतापर्यंत 5 सुवर्ण पदके जिंकली आहेत। BCCIने 2024-25 हंगामासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वार्षिक खेळाडू करारांची अधिकृत घोषणा केली आहे। हे करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू असतील। या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।